सगळ्यात आधी सर खूप खूप स्वागत आहे तुमचं TV9च्या आमच्या न्यूजरूममध्ये. आमच्या बाप्पाच्या दर्शनासाठी तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप तुमचे आभार. सगळ्यात पहिला प्रश्न सर, जे सर्वे समोर येत आहेत त्यानुसार भाजप जरी नंबर 1 पक्ष दिसत असला तरी जागा ज्या आहेत त्या कमी दाखवण्यात आल्यात, यावर काय सांगाल? नाही, भाजप एक नंबर तर आहेच, परंतु सगळे सर्वे काही खरेच होतात असं नाही आहे. 90-95% सर्वे हे त्या ठिकाणी आपल्या सोयीनं एकतर करून घेतलेले असतात किंवा काही निवडक सॅम्पलवर ते सर्वे आधारित असतात. त्यामुळे सर्वेचं अनुमान हे त्या ठिकाणी जसंच्या तसं स्वीकारणं त्या ठिकाणी योग्य असं मला वाटत नाही आहे. शेवटी सर्वे जनता जनार्दन काय करते, आम्ही महाराष्ट्रातील जनतेला काय दिलं, हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि आजच्या घडीला आपण जर बघाल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, युवा प्रशिक्षण, युवा माझ्या बांधवांसाठी असेल, शेतकरी असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये जे एक आमूलाग्र अशा पद्धतीनं बदल झाला आहे की निश्चितच थोडं वातावरण कन्फ्युजिंग होतं, परंतु एक गेम चेंजर बोलतात अशा प्रकारच्या लाभाच्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी झाल्या आहेत. त्यांनी संपूर्ण चित्र बदललं आहे आणि राहिलेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये जो विश्वास महायुतीच्या बाबतीत झाला आहे तो आणखी आम्ही त्या ठिकाणी घट्ट करू आणि मोठ्या चांगल्या संख्येनं फरकानं भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीचे त्या ठिकाणचे आमदार निवडून येतील आणि विधानसभेवर महायुतीचाच त्या ठिकाणी झेंडा फडकेल. याविषयी आम्हाला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही, सर्वेची आवश्यकता नाही. बाप्पाचा आशीर्वाद आमच्या मागे आहे आणि जनता जनार्दनाचा आशीर्वाद आमच्या मागे आहे आणि तो आमची नय्या त्या ठिकाणी अत्यंत उत्तमपणे पार पाडून नेईल. नक्कीच सर. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दरेकरजी, तो म्हणजे मनोज जरांगेंचा. त्यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे की भाजपचे आमदार पाडणार, यावर काय सांगाल? नाही, मला वाटतं जरांगे अजून अहंकारातनं बाहेरच यायला तयार नाही. खरं म्हणजे आम्हालाही त्यांच्याविषयी एक आदर होता की मराठा समाजाचं कोणतरी नेतृत्व करतं आहे, समाजाच्या संवेदना वेदना समजून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, हे पहिल्या आम्हाला वाटत होतं. आणि समाजालाही कोणतरी पक्षविरहित नेता हवा होता, म्हणून समाजानेसुद्धा पक्षापलीकडे जाऊन समर्थन दिलं. परंतु नंतरच्या काळामध्ये पूर्णपणे राजकीय झालेला जरांगे आम्ही पाहिला आहे. शरद पवार त्या ठिकाणी चालवत आहेत, त्यांची लोक बॅकअप टीम आहे, रोहित पवारचा सोशल मीडिया आहे आणि हे काही लपून राहिलेलं नाही. म्हणून आता बघाल महाराष्ट्रामध्ये जरांगेंच्या विरोधात एक नकारात्मक लाट निर्माण झालेली आहे. आता उसना अवसान आणून ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु मराठा समाज हा सजग आहे, विचारवंत आहे, त्याला नीट समजतो. तो काय डोळे झापून बंद करून बघत नसतो सगळ्या गोष्टी. आता तुम्ही भाजपला पाडणार, बरोबर आहे, महायुतीला पाडणार, मान्य. निवडून कोणाला आणणार? महाविकास आघाडीला आणणार. मग विचारा महाविकास आघाडीला एकदा की ओबीसीतनं तुमचं सरकार आल्यावर आम्हाला आरक्षण देणार का? जर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी सांगितलं होय ओबीसीतनं आम्ही आरक्षण देणार, नो प्रॉब्लेम आम्हाला. पण तुमचं सोंग ढोंग आज सगळ्यांना कळते. तुम्ही ओबीसीतनं आरक्षण देणार का हे महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाला विचारत नाही. तुम्ही सरकार, भाजप आणि देवेंद्रजी यांच्या पलीकडेच जात नाही आणि त्याच्यामुळेच प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे. आणि तुमच्या डोक्यात जो अहंकार गेला आहे, मी परवाही बोललो, तो अत्यंत वाईट आहे. अहंकार हा माणसाचा रास करत असतो. बरं, गर्दी जमते ही काय जरांगे आहे म्हणून गर्दी नाही जमत. गर्दी तर अशी पण मूकमोर्चे जेव्हा झाले लाखोचे, कोण जरांगे होता लिडरशिप करायला? कोणी नव्हतं. लाखोच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. आम्ही सगळे नेते मोर्चाच्या शेवटी असायचो का? ती प्रश्नांची गर्दी होती, लोकांच्या भावना होत्या, विद्यार्थी युवकांचे प्रश्न होते, त्याची गर्दी होती. आता गर्दीवर स्वार होऊन मी बोलेन ते, ही गर्दी माझ्यासाठी, मराठा समाज म्हणजे मी बोलेन ते, मी सांगेन त्याला पाडणार, सांगेन त्याला जिंकून आणणार. मला वाटतं हा फोकस जो त्याने त्या ठिकाणी घेतला आहे त्याने आंदोलनाची दिशा भरकटले आणि दुर्दैव आहे अनेक वर्षानंतर मराठा समाजाला एक प्रामाणिक नेता मिळाला असं वाटत होतं. तोही आमचा सगळ्यांचा भ्रमनिरास या ठिकाणी झालेला दिसतोय.
सर एक शेवटचा प्रश्न, आज संजय राऊतांनी भाजपच्या हिंदुत्वावर बोट ठेवलेलं आहे, यावर काय उत्तर द्याल? नाही, मला वाटतं ज्यांनी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांना जनाब केलं आणि पूर्णपणे त्या ठिकाणी लांगुल चालन मतांसाठी ज्यांनी केलं, त्यांना कुठलाच नैतिक अधिकार त्या ठिकाणी या विषयावर बोलायचा उरत नाही. हिंदुत्वाच्या बाबतीत आमची स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही तर सगळं गुंडाळून लोकसभेला काय केलं हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलेलं आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही TV 9च्या न्यूजरूममध्ये आलात त्यासाठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.